न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। 25 डिसेंबर अर्थात शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष तसेच प्रभाग क्रमांक 13 चे विद्यमान नगरसेवक अब्दुलभाई शेख यांचा वाढदिवस। त्याच अनुषंगाने गत अनेक वर्षांपासून अब्दुलभाई शेख यांच्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त कोसगाव दर्गा तसेच शिवमंदिर परिसरांतर्गत अन्नदान कार्यक्रम तथा अंबरनाथ परिक्षेत्रात राहणाऱ्या गोरगरीब दिव्यांग बांधवांसाठी अन्नधान्य तसेच संसारोपयोगी वस्तूंची मदत तथा आर्थिक सहाय्य आदी स्तुत्य उपक्रमांचे सातत्यपूर्ण सोबत आयोजन करण्यात येत असून तीच परंपरा अखंडित राखत या वर्षी देखील माजी उपनगराध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक 13 चे विद्यमान नगरसेवक अब्दुलभाई शेख यांच्या माध्यमातून प्राचीन शिवमंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर प्रसंगी अब्दुलभाई शेख यांच्या समवेत शिवसेना उपशहर प्रमुख परशुराम पाटील तसेच समाजसेवक तथा उद्योजक सुनील घोलप तथा त्यांचा संपूर्ण परिवार आदींनी विशेष उपस्थिती लावत अब्दुलभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करण्यात आले। तसेच त्यांच्या राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील देण्यात आल्या। तसेच अब्दुलभाई शेख यांच्या माध्यमातून गत अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत यावर्षी देखील प्राचीन शिवमंदिर परिसरांतर्गत शिवशंकराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भव्य दिव्य अशा महाअन्नदान कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते। माजी उपनगराध्यक्ष तसेच प्रभाग क्रमांक 13 चे विद्यमान शिवसेना नगरसेवक अब्दुलभाई शेख तसेच शिवसेना उपशहर प्रमुख परशुराम पाटील समाजसेवक तथा उद्योजक सुनील घोलप तथा त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरांतर्गत दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो भाविकांना अब्दुलभाई शेख यांच्या सक्रिय सहभागांतर्गत सदर स्तुत्य असा महाअन्नदान उपक्रम संपन्न झाला। उपस्थित असणाऱ्या अनेक नागरिकांनी देखील माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। भाई आपला वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसानिमित्त शिवमंदिर परिसरासह अनेक ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। काय सांगाल? या निवडणुकीमध्ये देवाकृपाने मी निवडून आलेलो आहे। सर्व जनतेचा प्रेम आपल्या पाठीशी आहे आणि अंबरनाथ शहरामध्ये जे काय राजकीय घडामोडी झाली 2 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत गेल्यानंतर अंबरनाथमध्ये अनेक दिग्गज पडले आणि फक्त केलेल्या पुण्याईवरती ही सीट आपली निवडून आलेली आहे आणि 2 दिवसानंतर आज माझा जन्मदिवस आहे। तर कुठं ना कुठे सर्व समाजाला आपण देणं लागतं आणि समाजाच्या प्रती समाजकारण पण करायला पाहिजे। या दृष्टिकोनातून आज सकाळपासून मी सकाळी आपल्या दर्गावरती गेलो होतो। आपली देवांशावरीची दर्गा आहे, तिथं जाऊन दर्शन घेतलं, तिथं अन्नदान सुरू केलं, तिथं गरिबांना काही दान दिलेलं आहे। त्याच्यानंतर आमचे राजन मामा काउंडर यांनी माझ्यासाठी काल अभिषेक सांगितला होता अय्यप्पा मंदिरमध्ये। तिकडं आज जाऊन अय्यप्पा मंदिरमध्ये भेट घेतली, तिकडे दर्शन घेतले। त्याच्यानंतर आज परशुराम शेठ अंबरनाथ गावचे स्थानिक नागरिक आहे, आपले रहिवासी मूळ रहिवासी आहे। तर यांच्या संगतीने आज आम्ही शिवमंदिरवरती सुनील घोलप आणि त्यांचे सर्व पुतणे त्यांचे परिवार आम्ही सर्व इथं येऊन आज अन्नदानाला सुरुवात केलेली आहे। आज गुरुवारचा दिवस चांगला आहे, तिथं भगवान भोलेच्या दर्शनासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथं आलो आणि समाजाचे जे काही भाविक इथं आलेले त्यांची सोय करण्यासाठी आम्ही आज अन्नदान इथं करत आहोत। याच्यानंतर आम्ही जाणार आहे शाळेवरती, लोकल बोर्ड शाळा, तिकडं अंध बांधवांना आम्ही राशन कार्ड आणि काही धनराशी त्यांना देणार आहे। त्याच्यानंतर मी तिथं जाऊन त्या लोकांचा पण आशीर्वाद घेणार आहे। माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये माझ्या या चुनावी जीतमध्ये समाजाचं पण फार मोठं योगदान आहे। यापुढे समाजकार्य पूर्णपणे सुरू राहणार, समाजासाठी काम करत राहणार एवढीच मी आपल्या गवाही देतो आणि माझ्या जन्मदिवसासाठी आपण ज्यांनी पण मला शुभेच्छा दिलेल्या तर सर्वांना मी हात जोडून धन्यवाद देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
तसेच माजी उपनगराध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक 13 चे विद्यमान नगरसेवक अब्दुल बाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ पश्चिमेकडील बहुउद्देशीय अशा तामिळ स्कूल परिसरांतर्गत देखील अंबरनाथ परिक्षेत्रांतर्गत असणाऱ्या स्वामीनगर, शास्त्रीनगर, कैलासनगर तसेच गांधीनगर अशा इतर अनेक प्रभागातील स्थानिकांनी अब्दुल बाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची विशेष भेट घेत त्यांचे शाल तसेच पुष्पगुच्छ देत वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केले. तसेच अब्दुल बाई शेख यांच्या पुढील राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील दिल्या. तसेच प्रामुख्याने अब्दुल बाई शेख यांच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ परिक्षेत्र अंतर्गत असणाऱ्या शेकडो दिव्यांग बांधवांसाठी अन्नधान्य तसेच संसारोपयोगी वस्तू तसेच आर्थिक मदत उपलब्धतेच्या अनुषंगाने भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला अंबरनाथ परिक्षेत्रातील शेकडो दिव्यांग बांधव तसेच भगिनींनी तसेच प्रामुख्याने समाजसेवक राजन मामा, सलीम भाई, व्यंकटेश, बॉस्को, राजेश भाई, फिरोज खान अशा इतर अनेक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राजकुमार तथा इतर शिवसेना महिला आघाडी तथा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती लावत माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बाई शेख यांचे वाढदिवसानिमित्त शाल तसेच पुष्पगुच्छ देत त्यांचा विशेष सन्मान केला. तसेच अब्दुल बाई शेख यांना त्यांच्या पुढील सामाजिक तसेच राजकीय वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील दिल्या. सदर कार्यक्रमांतर्गत अब्दुल बाई शेख तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 पेक्षा अधिक दिव्यांग बंधू तसेच भगिनींना अन्नधान्य तसेच संसारोपयोगी वस्तू तसेच आर्थिक मदतीचे वाटप करण्यात. अब्दुल बाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर कार्यक्रमांतर्गत उपस्थित अनेक अब्दुल बाई शेख चाहत्यांकडून आणलेले असंख्य केक कापत अब्दुल बाई शेख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात तसेच जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक 13 चे शिवसेना विद्यमान नगरसेवक अब्दुल बाई शेख यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचेच विशेष आभार प्रकट करताना शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली समाजसेवेचे अविरत कार्य असेच निरंतर सुरू ठेवण्याचा मानस देखील यावेळेस अब्दुल बाई शेख यांनी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज. Happy Happy birthday to you. Happy birthday.